जगाला दाखवून देईल. वयाच्या 34व्या वर्षी हा मर्द सिंहासारखा लढत आहे. अभिलाष देवरे नावाचा एखादा तरुण दिसला का तुम्हाला जगामध्ये? साहेब, भारतीय राज्यघटनेच्या कलम लावून हा मर्द लढतोय. माझ्या बापाचं संविधान वाचवतोय. माझ्या तरुण पिढीचं रक्त, त्याचा रोजगार वाचवतोय. रोजगार पाहिजे का तुम्हाला? संविधान मान्य आहे का तुम्हाला? कोणाला मान्य नाही? कोणाला मान्य नाही? कोणाला मान्य नाही? जगाला दाखवा. आणि ज्या अधिकाऱ्यांना मान्य नाही त्यांना पण दाखवा. माझ्या बापाचं संविधान मान्य नाही त्यांना. साहेब, तुम्ही माझी आई आहेत, माझी माय आहेत, ममताचा सागर आहात. माझ्या बापाकडे माझ्या जीवाची भीक मागा तुम्ही. मी 10 दिवस झालो इथं पडलेलोय. माझ्या 10 वर्षाचा मुलगा, माझी भाग्यश्री मुलगी, माझी बायको, माझी आई इथं बसलेली आहे. हा बघा माझा 10 वर्षाचा मुलगा. उठ रे राजेश, हा बघा, उठ. हा बघा माझ्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन मी 10 दिवसापासून बसलेलो आहे. माझी भाग्यश्री उठ बेटा, माझी बायको कविता उठ, माझी आई ताई उठ. आतापर्यंत या जगामध्ये दाखवा मला तुम्ही 34 वर्षाचा तरुण स्वतःच्या बाईला, स्वतःच्या मायला, स्वतःच्या 2 लेकरांना घेऊन आमरण उपोषण करतोय का? बघितलंय साहेब तुम्ही? तुम्ही बघितलं का साहेब? तुम्ही बघितलं का मित्रांनो? या जगामध्ये माझ्या बापाचं संविधान जर वाचवायचं असेल तर तुम्ही साथ देणार का? संविधान कोणाला मान्य आहे आणि कोणाला मान्य नाही? आणि अजून मी संविधानाच्या मागण्या केल्या साहेब. मान्य असतील तर नोकरी द्या, मान्य नसतील शासनाला पत्र द्या. तुम्ही साहेब, मी तुम्हाला भीक मागतोय, तुम्ही माझी आई आहेत असं बोलू नका. माझं पत्र शासनापर्यंत पाठवा ना, रोज पाठवा. 10 दिवसाच्या तुम्ही नोंद दाखवा ना. मग 10 दिवस तुम्ही, आज झाले 10 दिवसाचा रिपोर्ट द्या. साहेब, पहिल्या दिवशी पाठवलं. दादा, मला म्हणणं काय, माझ्या मागण्या रास्त आहेत ना.